आता खूपच फेक पण निघालेले क्लास. बरोबर आहे. आणि फक्त श्युरिटी देतात की प्लेसमेंट नाही हे ते, पण नाही देता 7 मेंटर तर देतात. सांगते म्हणजे तू एक उदाहरण आहेस की बाबा तुला तर भेटलेला म्हटलं. मला भेटलाय आणि अजून भरपूरच सारे प्लेस झालेले. माझे फ्रेंड्स पण प्लेस झाले माझ्या बरोबर. अच्छा. Hi guys, my name is Saili and welcome back to Sun Mentor, where dream comes to reality. Now we are back with another podcast with our lovely student. Let's meet her. Hi. Hi ma'am. Could you please introduce yourself to our audience? Hello ma'am. My name is Pawar Tejaswini. I am from Nasik. I have completed BCS Computer Science in the year 2024. Okay. My college name is KTHM College Nashik. I talking about family. There are 4 members. My father is farmer. My mother is housewife. Okay. My hobbies are playing, suffering on the internet, driving car. Oh, okay. That's nice. Okay, so guys, आज आपण एक नवीन प्रयोग करणार आहोत ॲक्च्युली. तर आज आपण आपला पॉडकास्ट जो आहे तो मराठीमध्ये शूट करणार आहोत फॉर द फर्स्ट टाइम. आणि आता आपण तेजस्विनीची सगळ्या गप्पा आहेत त्या मराठीमध्ये मारणार आहोत. ओके, तर लेट्स स्टार्ट. तर तेजस्विनी, मला थोडं सांगशील का की नाशिकमधून पुण्याला यायचं कसं काय डिसाईड केलंस, किंवा तुझं कॉलेज वगैरे कुठं झालेलं आहे याच्याबद्दल काही सांगशील का मला? हो मॅम. माझं कॉलेज KTHM कॉलेज नाशिकला झालंय. ओके. 3rd इयरला होती. माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. त्यानंतर मी असं डिसाईड केलं होतं की IT चा क्लास करावा म्हटलं. ओके. आणि ग्रॅज्युएशन कशामध्ये केलंस तू? ग्रॅज्युएशन मी कम्प्युटर सायन्स मध्ये केलं. अच्छा. ओके. तर मग माझे फ्रेंड्स वगैरे पण सांगत होते की पुण्याला छान क्लासेस असतात सगळे. ओके. मग मी असं डिसाईड केलं की पुण्याला जावं. पण मग घरचे बोलत होते की नाशिकला शोध, नाशिकला पण छान क्लास असतील. पण नाही, म्हटलं पुण्याला जाऊ. मग मी फर्स्ट ऑफ ऑल गुगलला विचारलं की बेसिक स्टेप की कोणता क्लास छान असेल पुण्यामध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल आपला 7 मेंटर क्लास आला. ओके. मग मागे फर्स्ट आला आणि नंतरून आपले आले, म्हणजे बाकीचे क्लासेस आले. मग मी इन्क्वायरीला आली, 7 मेंटरलाच आली. ओके. म्हणजे तू नाशिक वरून सरळ 7 मेंटरला इन्क्वायरीसाठी आलीस? ओके. 7 मेंटरलाच आली डायरेक्ट. मग घरचे पण आले होते सगळे. अच्छा. मग मी फर्स्ट ऑफ ऑल तर कृष्णा सरांना भेटली होती. माझे काउन्सिलर होती, कॉल करून आली होती. ओके. मग त्यांनी आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली. तेव्हाच माझं एवढं लक बेस्ट की तेव्हा ऑफर होती. ओके. मग माझं ऑफर मध्ये त्यांनी सगळं सांगितलं की आता ऍडमिशन केलं की फी एवढी तेवढी असं. अच्छा. मग घरच्यांनी आम्ही मग सगळं ते घेतलं आणि घरी गेलो. मग अजून 2 दिवस डिसाईड केलं घरच्यांनी सगळ्यांनी. घरचे बोलले की ठीक आहे आपण पैसे भरू. मग आम्ही निम्मी पैसे भरले आणि मी इथं जॉईन झाली. अच्छा. मग ह्याच्या आधी तू काही असं ठरवलेलंस का की म्हणजे तुला जावामध्येच जायचं आहे, किंवा कसं काय, म्हणजे जावा वगैरे कसं काय सुचलं तुला? दुसऱ्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत भरपूर, पण मग जावाच का? मग माझं बेसिकली म्हणजे माझं ग्रॅज्युएशन त्याच्यात कम्प्युटर सायन्स मध्येच झालेलं होतं. मग मला असं वाटलं की जावा फुल स्टॅक कोर्स छान असेल. त्याच्यात सगळं मी शिकेल पण. ओके ओके ओके, ठीक आहे. मग इथल्या जर्नी बद्दल सांग मला थोडं की 7 मेंटर आल्यामध्ये म्हणजे इथं कशी काय तू नंतर जेव्हा नाशिकला गेलीस, नंतर 2 दिवसांनी तू नंतर पाठीमागे आलीस? घरून आली मी आणि मग फी भरली. मी एकटीच आली होती तेव्हा. फी वगैरे भरली. मग सर बोलले की तुला ऑनलाईन मोड ऑफलाईन मोड भेटते. मग मी घरी गेली. मग मी 4-5 दिवस ऑनलाईन केले. त्याच्यानंतर मी इकडे शिफ्ट झाली रूम वगैरे बघून. मग इकडे शिफ्ट झाली. त्यानंतर मी ऑफलाईन यायला सुरुवात केली. मग त्यानंतर लगेच माझे काउन्सिलर चेंज झाली. रोशनी मॅम झाली काउन्सिलर. अच्छा. कृष्णा सरांनी पण मला खूप सपोर्ट केला. त्यांनी पण मला सगळं सांगायचे की आता असं लेक्चर आहे, तसं कर, तू हे कर, सगळं सांगायचे ते पण. मग नंतर मी फर्स्ट टाइम HTML C++ माझं झालेलं होतं बेसिकली. कॉलेजमध्ये शिकवलं असेल तुम्हाला बेसिक. मग सरांनी मला असं डिसाईड केलं होतं की तू HTML CSS ची बॅच घे. मग मी HTML CSS ची बॅच घेतली. त्याच्यात आम्हाला पूजा मॅम होत्या. अच्छा. पूजा मॅमने मला म्हणजे मी फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आमची सगळ्यांची हे केलं कुठून आले काय. मॅम पण नाशिकच्या होत्या, मी पण नाशिकची होते. मग मॅम बोलल्या की मी पण नाशिकची आहे, तसं मॅम बोलल्या. म्हटलं हो का. मग आमची अशी ओळख झाली. नंतरून असं स्टेप बाय स्टेप मी HTML CSS संपलं. HTML CSS मध्ये पण मला पूजा मॅमने खूपच गायडन्स केलं. आणि मग क्लास मधलं वातावरण कसं असायचं? क्लास मधलं वातावरण पण छान होतं. म्हणजे मी जेव्हा कॉल करायची तेव्हा मला काउन्सिलर कडून फीडबॅक भेटायचा, बॅचेस सगळे. आणि प्लेसमेंटिंग पण छानच होत्या.
मी तेव्हा म्हणजे आलेली होती प्लेसमेंट, फर्स्ट टाइम आलेली, तुला एवढं काही माहिती नव्हतं. राईट, मला माहितच नव्हतं एवढं, पण हळूहळू मला माहित होतच गेलं. आणि मग क्लासरूम पण बेस्टच होते, आणि पूजा मॅम पण म्हणजे थोडस शिकवायचे, त्याच्यात जोक करायचे. मग सगळ्यांचा माइंड तुमचं फन आणि लर्निंग एक सोबतच चालू होतं, सगळं एक सोबतच चालायचं. ओके. मग किती महिने चालला तुमचा हा कोर्स? म्हणजे जावा फुल स्टॅकचा पूर्ण कोर्स आमचा 11th मंथ चालला. हो, 1 वर्ष चालला होता तो. अरे वा. आणि मग 11 जर आता हे 11 मंथ जर तुला विचारायचं गेलं की काय होतं, म्हणजे आता फर्स्ट स्टेप जसं तू सांगितलंस की तुम्ही HTML आणि CSS शिकला, मग त्याच्यानंतर कसे पुढे गेला? त्याच्यानंतर मी रिएक्टची बॅच घेतली. रिएक्टच्या बॅच मध्ये आम्हाला सोनल मॅम आल्या. अच्छा. मला सगळं मॅमच. मग मी सोनल मॅम भेटल्या. सोनल मॅम पण ऍक्च्युली नाशिकच्याच होत्या. अरे वा, तुझं लक किती चांगलं, दोन्ही मॅम तुला नाशिकच्याच भेटल्या. मग सोनल मॅमशी पण आम्ही खूपच असं छान होतं. त्या मॅम पण एकदम छान शिकवायच्या. बेसिकली ते प्रॅक्टिकली म्हणजे जेव्हा असं नव्हतं समजा, जेव्हा आम्हाला त्यांनी शिकवलं तेव्हा त्यांनी पूर्ण हे केलं ना, तेव्हा आम्हाला लगेच क्लिक व्हायचं, लगेच समजायचं आम्हाला. ओके. मग असं मग मॅम पण खूपच छान शिकवायच्या. आणि नंतरून मग रिएक्टची बॅच आमची 1.5-2 मंथ चालली, जास्त रिएक्ट मध्ये नव्हतं काही. मग त्यानंतर मी जावाची बॅच घेतली. जावाच्या बॅच मध्ये मी ऍक्च्युली आधी घेतली तेव्हा मला पूजा भावसार मॅम भेटल्या. त्या पण मॅम खूप सपोर्टिव्ह होत्या. थोडस लेट यायच्या, पण मग आम्हाला लेट सोडायचे, खूपच लेट सोडायचे. मग शिकवणं कसं होतं? लेक्चर मध्ये कशी मजा घ्यायची? लेक्चर मध्ये पण खूपच मजा घ्यायचे त्या मॅम. म्हणजे आमचं असं चालायचंच, थोडंसं झालं का मग आम्ही सांगायचो मॅमला की आम्हाला ब्रेक पाहिजे. मॅम बोलले की जा. आम्ही मग 5-10 मिनिटं आलोच नाही का मग बोलायच्या मॅम. पण असं एवढं काही नाही की टीचिंग मध्ये छान होत्या, आणि असं पण आमचं एन्जॉय तर व्हायचंच खूप. म्हणजे मग मॅम शिकवायचं म्हणजे शिकवणं कसं होतं मॅमचं, तुम्हाला समजायचं कसं? हो, समजायचं. पूजा भावसार मॅमचं पण समजायचं आम्हाला. त्या तर म्हणजे पूर्ण थेरीने शिकवायच्या आम्हाला. म्हणजे थेरीच्या आधी PDF मध्ये पूर्ण हे करायचे, ते शिकून झालं की मग आम्हाला कोडिंगचं सांगायचे की हा इथं हे असं येतं, प्रिंटफ स्कॅनर, ते सगळं शिकवायचे ते. आणि जर आता समज की मी नवीन आहे, मला काहीच माहिती नाहीये जावाबद्दल, तर मला जर असं झालं की बाबा मी स्टुडंट आहे आणि मी जर आली आहे क्लासरूम मध्ये आणि मला काहीच माहिती नाहीये, आणि मी जर डाऊट विचारला की मॅम मला हे कळत नाहीये किंवा ते कळत नाहीये, तर मग कधी असं झालं का की मॅमने तुम्हाला ओरडल्या की तुम्ही एवढे प्रश्न विचारताय किंवा असं करताय? ओके. मग तुम्ही विचारायचं का खूप सारे प्रश्न? आम्ही विचारायचो, प्रश्न विचारायचो, ते आन्सर पण द्यायचे, पण असं कधीच नाही की ते रागाने आमच्याकडे बघितलं की एवढे क्वेश्चन विचारता तुम्ही, आज तसं तुम्ही स्टडी नाही करत, हे ते तसं कधीच नाही. क्लास नंतर जर आता समज तुला जर असाइनमेंट्स वगैरे दिल्या आणि क्लास नंतर जर तुला एखादा प्रश्न पडला की बाबा मला समजतच नाही की हा कोड माझा एक्झिक्युटिव्ह होतच नाहीये, तर मग मॅम सांगायच्या की एनी टाइम म्हणजे कॉल्स नाही, चॅटिंगला तुम्ही हे करा, तिथं तुमचा एरर टाका, मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी बघून आणि तुम्हाला आन्सर देईल. म्हणजे आफ्टर क्लास पण त्या तुमच्यासाठी करायचं, अवेलेबल करायचे असते मॅम. मग आम्ही काही राहिलं का ते आम्ही एरर टाकायचं मॅमला, आणि मग ते मॅम आम्हाला द्यायचे, म्हणजे थोडस लेट द्यायचे, पण मग द्यायचे फीडबॅक की असं. नाहीतर मग एखाद टायमाला जर नाहीच राहिलं तर मग दुसऱ्या दिवशी क्लासला येऊन सांगायचे की मला यांनी टाकलेलं होतं एरर, त्यांचं सॉल्व्ह झालं की मग लगेच आधी त्यांचं एरर सॉल्व्ह करायचे आणि मग शिकवायला सुरुवात करायची. अरे वा. मग पुढे लेक्चर करायचे. आणि मग त्या मॅम आहे ना मध्येच हे झालं वाटतं, त्यांचा काहीतरी इश्यू झाला, मग त्या गेल्या. मग त्यानंतर आम्हाला शिफ्ट केलं पूजा घोडेकर मॅमच्या बॅच. परत पूजा मॅम कडे आली तू? ओके. परत पूजा मॅम कडे आली मी, म्हणजे हाफ झाला होता कोर्स माझा. मग त्याच्यात आम्हाला इकडे शिफ्ट केलं पूजा मॅमच्या बॅच मध्ये. मग तो क्लासचा टायमिंग आहे ना 6 to 8 होता, सायंकाळचा होता. मग काही स्टुडंट आमच्या बॅचचे कम्फर्टेबल नव्हते, ते नाही यायचे, पण मी यायची, मी जाऊ. मग त्यांना बदलून दिलं का नंतर? त्यांना बदलून दिलं. त्यांना म्हणजे जी कम्फर्टेबल बॅच होती ना सकाळची, त्यांना जशी तशी बदलून दिली. कम्फर्टेबल आम्हाला जी बॅच हवी होती ती बॅच तुम्हाला भेटली. ती भेटली. पण मला असं की मला त्याच मॅमकडे पूजा मॅमकडे शिकायचं होतं, तर मी तिकडे शिफ्ट झाली, मी नाही चेंज केली.
मग पूजा मॅम कडे आली फर्स्ट. मॅम म्हटल्या की का ग तू अजून शिकलीच नाही का? ओके. मग म्हटलं मॅम मी जावा केलं. मग जावा मी म्हणजे पूजा भाऊसर मॅमच्या बॅच मध्ये होती, मग आता तुमच्या बॅच मध्ये शिफ्ट झाली म्हटलं. म्हणे अच्छा. मग मॅम बोलल्या की कसं आहे काय चाललं काही नाही, समजलं का तुला, म्हणजे तुला कुठपर्यंत समजलंय किंवा कुठपर्यंत तुझं झालंय हे सगळं विचारून मग त्यांनी पुढे शिकवायला स्टार्ट केलं की तुम्हाला आतापर्यंत आमच्या जे नवीन आलेली मुलं आम्ही त्या बॅच मध्ये गेलो ना, त्या मॅमने आधी आमच्या सगळ्यांचे नाव वगैरे विचारले. त्यानंतर मॅम बोलल्या की तुम्हाला किती समजलेलं आहे काय. मग त्याच्यावर आम्हाला सगळ्यांना विचारलं तुम्हाला हे येतं का ते येतं का. मग आम्ही 1-2 की नाही आम्हाला थोडस कन्फ्युज होतं. मग त्या मॅमने ते रिपीट शिकवलं आम्हाला. अच्छा. आणि मग त्यानंतर स्टार्टिंग केली की त्यांच्या बॅचचे मुलं ना आम्ही आले एकत्र दोघांना एकत्र केलं आणि मग आम्हाला स्टार्ट केलं शिकवायचं. मग आम्हाला स्टार्ट केलं. मग त्याच्यात आम्हाला प्रोजेक्ट मॅमने पण आम्हाला हेल्प केली आणि आम्ही पण मॅमला हे केलं. म्हणजे मॅम सांगायचे हे इथं कसं आलं, मग सांगा तुम्ही मला नाही येत. म्हणजे मॅमला असं की तुम्हाला एन्करेज करायचं की तुम्ही सांगा बाबा. ओके. तर मग मॅम आम्हाला विचारायची की सांगा. मग आम्ही सांगायचो मॅमला की आम्ही तेवढं झालेलंच होतं, बरोबर ट्रेन झालेलंच होतो आम्ही भरपूर. मग मॅम बोलल्या की छान आहे असंच प्रगती करा तसं, आणि ऑफर लेटर आलं की मला सांगा आम्हाला द्या. ओके. तुम्ही सांगितलं का मॅमला ऑफर लेटर भेटलेलं? हो मॅम मी मेसेज केला मॅमला, सांगितलं की ऑफर लेटर आलं असं. ओके. मॅम बोलल्या की थँक्यू पेढे कधी काय असं बोललं. पण ठीक. आता जसं तुम्हाला प्रोजेक्टचं बोललीस की तुम्हाला मॅम प्रोजेक्ट वगैरे देत होत्या, तर मला सांग याचा किती फायदा झाला तुम्हाला? म्हणजे कसं आहे की आपण थेरी शिकतो हा एक वेगळा पार्ट राहतो की आपल्याला थेरॉटिकली ठीक आहे बाबा लिहायला सांगितलं आपण करू शकतो, पण आता तू जावा करते असं तुमचा मेनली सगळा फोकस कोडिंग वरती असतो, राईट? तर मग हे प्रोजेक्ट्स वगैरे जे तुम्हाला दिले जात होते, तर ह्या प्रोजेक्टनी तुला कशी हेल्प केली पुढं? म्हणजे आता तू जे जाणार आहेस, बाय द वे गाईज ती जी प्लेसमेंट झालेली आहे आणि ती प्लेस झालेली आहे, तर कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. तर आता आपण त्याच्याकडे वळूयात थोडं की प्लेसमेंटसाठी म्हणजे तिला कशी हेल्प झाली या सगळ्या गोष्टींची. तर त्याच्याबद्दल मला थोडं सांग की प्रोजेक्ट्स वगैरे जे तुला दिले गेले क्लासमध्ये ह्यांनी तुला कशी काय हेल्प झाली पुढे? मॅम फर्स्ट तर म्हणजे ते इंटरव्ह्यू स्किलचे लेक्चर व्हायचे 7 मेंटॉर मध्ये, ते मी अटेंड केले. त्याच्यात मला समजलं की इंटरव्ह्यू कशी असते काय, म्हणजे मला माहीतच नव्हतं. मी फर्स्ट 7 मेंटॉर मध्येच इंटरव्ह्यू दिली होती, तेव्हापासून स्टार्ट केली. मला नाशिकला मी कुठंच इंटरव्ह्यू क्लास कॉलेजला. तर मग तेव्हा आम्हाला सांगायचे ते सर की तुम्ही कसं म्हणजे तुमचं कसं बोललं पाहिजे, कसं प्रेझेंट केलं पाहिजे, प्रेझेंट कसं, तुम्ही म्हणजे चेअरवर बसलं कसं, सगळे ते सर सांगायचे आम्हाला. मग मी ते अटेंड करायची लेक्चर, ते आम्ही पूर्ण बघायचो. आणि मग ते लेक्चर कधी असायचे आणि किती वेळासाठी असायचे? ते लेक्चर 2-3 आवर्स राहायचे. म्हणजे ते काही ऑनलाईन पण असायचे आणि काही ऑफलाईन पण असायचे. ऑफलाईन मोड. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सगळं की इंटरव्ह्यूला बसलं कसं पाहिजे, बोललं काय पाहिजे, याच्यापासून सगळं सांगायचे ते सर की तुम्ही कसं म्हणजे ते समोरच्याला कसं म्हणजे कसं बोलून दाखवायचं, काय तुमच्यात किती कॉन्फिडन्स पाहिजे, ते सगळं आम्हाला सर सांगायचे. मग त्यानंतर मग प्लेसमेंट कडे तेव्हा फॉर्म आणि ते फिल करावे लागतात. मग मी फॉर्म आणि ते फिल केले सगळे. मॅम बोलले होते आम्हाला की तुमचं हाफ झालं की तुम्ही प्लेसमेंटसाठी ट्राय करा. म्हणजे प्लेसमेंटचा पण तुम्हाला 100% सपोर्ट सगळं भेटला इकडे. ओके. मग आम्ही फॉर्म वगैरे फिल केला, मी सगळं केलं मी. आणि मग त्यानंतर मग मला काजल मॅम प्लेसमेंटच्या मॅम, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांनी मला जसे मेल आले का तसे मला ते व्हॉट्सअपला पण रिमेनिंग टाकायचे की असा इंटरव्ह्यू आहे, तसा इंटरव्ह्यू आहे, तू येऊ शकतेस. मग मी मॅमला पण मॅम पण माझ्या फ्रेंड सारख्या झाल्या होत्या आमच्या बॉन्डिंग. मग मॅमने पण खूपच हेल्प केली मला. त्यानंतर मी म्हणजे मी 4-5 वेळा इंटरव्ह्यू साठी हे केले कॉल्स, पण माझं काही सिलेक्ट झालंच नाही. काय तुला प्रॉब्लेम येत होता? म्हणजे मला थोडंसं टेक्निकल म्हणजे माझं नॉलेज म्हणजे मी HTML CSS म्हणजे ते तेव्हा केलेलं मी थोडीशी विसरायची, असं व्हायचं माझं. मग हे कसं ओव्हरकम केलंस तू? मी मग ते सगळं आहे ना अजून म्हणजे मी एकदा C आणि C++ ची बॅच घेतली, परत घेतली मी. म्हणजे 1 वर्षाची लिमिट
असतंच ते, कोणती पण बॅच करू शकतास. म्हणजे तू एका वर्षासाठी जर एनरोल केलं आहेस फुल स्टॅकच्या क्लाससाठी, तर एका वर्षामध्ये तू कोणतीही बॅच परत रिपीट करू शकतेस. जर तुला समजलं नाहीये वगैरे तर तू रिपीट करू शकतेस. रिपीट करू शकते. आणि अजून असं आहे ते 7 मेंटरचं की पुढे पण 1 वर्ष करू शकतात अरे वा, बॅच कोणत्या पण 1 वर्ष तुम्हाला अजून चान्स आहे असं. मग मी C आणि C++ ची बॅच घेतली. मग मी म्हणजे ऑनलाईनच घेतली होती. मग मी ती केली. मग त्याच्यात माझं आहे ना म्हणजे थोडंफार HTML म्हणजे पूर्णच क्लिअरच झालं. आणि मी थोडा स्टडी पण सेल्फ स्टडी पण करावाच लागतं. सेल्फ स्टडी पण केला. मग मी त्यानंतर माझं सगळं कव्हर झालं. मग मी त्यानंतर इथं आली. मी इथं आली की मग असं झालं की मॅमला बोलली मी की मॅम कधी होईल मी प्लेस असं. मॅम बोलल्या की हाय का तू आता. म्हणजे तुला जर कॉन्फिडन्स आला असेल, सगळं नॉलेज तू गेन केला असेल तर तुला पुढे. ओके. मग मॅम बोलल्या की हो. मग मॅम त्यांनी पण माझी एक हे घेतलं, म्हणजे मॅमनी पण तुझं सेशन घेतलं, इंटरव्ह्यू सेशन घेतलं. त्यांनी पण मला सगळं टेक्निकल विचारलं. मी पण त्यांना टेक्निकल सांगितलं. म्हणजे एक प्रकारे इथंच असं इंटरव्ह्यू झाली. एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्यामुळे तुला कॉन्फिडन्स आला ना की पुढे जाऊन. बरोबर. की मी पुढे कसं बोलू शकते. मला मॅमने सगळं ट्रेन केलं. अरे वा. मग मी त्यानंतर मग गेली मी इंटरव्ह्यूला. आणि इंटरव्ह्यूला गेली तर फर्स्ट राऊंड माझा ऑनलाईन झाला. सेकंड राऊंडला मला बोलवलं ऑफलाईन. मग मी ऑफलाईन गेली. तिथे माझं म्हणजे 1 तास चालला इंटरव्ह्यू माझा. टेक्निकल पण विचारलं. मला कोडिंग पण करायला लावली होती त्यांनी. माझ्या गिटहब वरती आम्हाला पूजा मॅमने ना गिटहब वरती अपलोड करायला लावले होते प्रोजेक्ट. की तुम्ही तिथं. मग त्या सरांनी विचारलं की तुझं कुठं अकाउंट वगैरे आहे का. मी बोलले की गिटहबला पण आहे. आणि मी लिंक्डइनला आम्हाला ते सेशन व्हायचे ना त्याच्यात आम्हाला लिंक्डइन ते कसं युज करायचं ते सगळं सांगायचे सर. मग तुमचे प्रोफाईल वगैरे पण बनवलेले म्हणजे गिटहबचे किंवा लिंक्डइनचे सगळं बनवलं. क्लासमध्ये झालेलं. क्लासमध्ये सगळं झालं. मग मॅमने सांगितलं होतं की तुम्ही जे करणार ना ते गिटहब वरती अपलोड करायचे प्रोजेक्ट. मग आम्ही ते अपलोड करायचो प्रोजेक्ट. मग तिथं सरांनी बघितलं माझं, ते पण चेक केलं. मग तिथं पण खूप सारे प्रोजेक्ट होते माझे. सर बोलले की गुड, चांगलं केलंय असं. मग मी सर बोलले की तुम्ही तर सिलेक्ट आहात पण अजून एक राऊंड अजून होईल. मग मी ठीक आहे बोलली. मी अजून बाहेर बसली. मग अजून 1 राऊंड झाला. त्याच्यात बोलले मला की तुम्ही सिलेक्टेड. अरे म्हणजे तू सेकंड राऊंडला सिलेक्ट झाली होती सगळे प्रोजेक्ट वगैरे बघून. सगळे प्रोजेक्ट वगैरे बघून सगळं सिलेक्ट. अरे वा, छान, नाईस. मग त्याच्यानंतर आता परत पुढची प्रोसेस काय आहे? पुढची प्रोसेस मग आता मी आता तू म्हणजे रेडी आहेस एकदम की आता जाऊन एकदम काम करायचं मस्त. बरं आता मला सांग, आता जे स्टुडंट आहेत जे आता एनरोल करायचे आहेत, ज्यांना किंवा यायचं आहे, ज्यांना क्लासेस करायचे आहेत, आता तू जसं नाशिकमधून पुण्यामध्ये आलीस, तू एक स्टेप घेतलीस की बाबा मला माझ्या फ्युचरसाठी करायचं आहे, तर असे खूप सारे स्टुडंट आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा त्याच्या बाहेर असू देत, ज्यांना स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे, स्वतःचा फ्युचर बनवायचा आहे आणि त्यांना माहिती नाही की कुठून स्टार्ट करायचं. तर अशा लोकांसाठी तू काय सांगशील की बाबा इथं येऊन किंवा एनरोल करून तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये जे तुम्ही शोधत आहात की तुम्हाला स्वतःचं फ्युचर घडवायचं ते तुम्हाला भेटतंय का, आणि मग त्याच्यासाठी त्या लोकांसाठी तू काय सांगशील? मॅम मी तर असं सांगेल की त्यांनी म्हणजे असं दुसऱ्यांचं ऐकून नाही करायचं. बरोबर. पहिलं तर हेच आहे. नाहीतर कोणी हा क्लास लावला आपण लगेच म्हणतो की नाही माझा मित्र आहे तिथं लगेच क्लास करेल, असं तसं नाही. एकदा आपण येऊन पूर्ण इन्क्वायरी करून आणि मगच क्लास कोणता पण जॉईन केला पाहिजे. म्हणजे आता खूपच फेक पण निघालेले क्लास आणि फक्त श्युरिटी देता की प्लेसमेंट नाही हे ते, पण नाही देता 7 मेंटर तर देतात. सांगते म्हणजे तू एक उदाहरण आहेस की बाबा तुला तर भेटलेलं म्हटलं. मला भेटलाय आणि अजून भरपूरच सारे प्लेस झालेले. माझे फ्रेंड्स पण प्लेस झाले माझ्या बरोबर. अच्छा, म्हणजे तुमच्या बॅच मधले पण लोक झालेले, माझे फ्रेंड्स पण झालेले प्लेस. म्हणून मग मी सांगते की म्हणजे दुसरं आपण स्वतः इन्क्वायरी केलेली आणि मित्राने सांगितलं की नाही बाबा मी इथं क्लास लावलाय मी तिथंच जाईल त्याच्यासोबत, हे नाही आपण एकदा पूर्ण इन्क्वायरी करून आणि मगच कुठे पण केलं पाहिजे. बरोबर. आणि एवढी फी पण नाही, बाकीचे 1-1 लाख 2-2 लाख रुपये घेऊन काहीच नाही देत. बरोबर. 7 मेंटर मध्ये कमी. म्हणजे तू आधी गेलेलीस का कुठे, तू बघितलेलास का दुसरीकडे किंवा कोणाचा एक्सपिरियन्स ऐकलेलास का? मी आता मी बघते ना एवढे म्हणजे कंडिशन खराब आहे की एवढे सांगतात की खूपच म्हणजे सांगितलं आधी की मला असं म्हणजे आम्ही असं देऊ
100% देऊ प्लेसमेंट हे ते, आणि आता काहीच नाही, म्हणजे काहीच नाही. त्यांनी प्रोजेक्ट पण नाही, त्यांचं लिंक्डइनला गिटहबला माझ्या मैत्रिणींचं मी अकाउंट बनवून दिलं. अरे वा. म्हणजे बघ तुला इकडे एवढा एक्सपिरियन्स आला की बाबा तू आता दुसऱ्यांना पण हेल्प करू शकतेस. मग तेव्हा आम्हाला मॅमने सांगितलं कसं काय, मग ते आमचं एकदम परफेक्ट झालेलं. बरोबर. मग मी त्यांचं पण बनवून दिलं की लिंक्डइनला गिटहब कसं प्रोफाईल वगैरे सगळं मी करून दिलं. अरे वा. मग तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे 7 मेंटॉरचा, किंवा ज्या लोकांना 7 मेंटॉर मध्ये यायचं आहे त्यांच्यासाठी काय सांगशील तू? मी तर असं सांगेल की 7 मेंटॉरला तर डोळे झाकून ऍडमिशन घ्यायचं. एकदम फ्री आहे, मॅम पण फ्री आहे, काउन्सिलर फ्री आहे, प्लेसमेंट टीम सगळी फ्री आहे, आणि ट्रेनर पण फ्री आहे. तसं काहीच नाहीये. ते शिकवण्याच्या बाबतीत पण एकदम बेस्ट आहे. ते थोडेसे हे होतील, ओरडतील, पण ते तुमचं चांगल्यासाठी. ते ओरडतात, ते आमच्या चांगल्यासाठीच ओरडतात. ते काही त्यांचं चांगलं असं नाही, ते पूर्ण ओरडतात ते आमच्यासाठीच. म्हणून मी असं सजेस्ट करेल की पूर्ण डोळे झाकून ऍडमिशन घ्यायचं 7 मेंटॉरला. 7 मेंटॉरला क्लासेस छान आहे, पूर्ण वॉटर म्हणजे पाणी, पिण्याचं पाणी पासून सगळ्या सुविधा पण आहे. आणि जसं आम्ही काउन्सिलरला सांगू की आम्हाला ही बॅच पाहिजे, ती बॅच पाहिजे, काउन्सिलर पण कधीच चिडली नाही माझ्यावर की नाही तू एवढ्या बॅच करते, असं करते. एक वेळा पण चिडले नाही. मी तिला रात्री पण 6-7 वाजता पण कॉल केला ना तरी तिने रिसिव्हच केला माझा. सांगितलंस की उद्या करेल मी तुला ऍड, पण नक्की करेल. मग तिने 11ला जेव्हा गेली ती लगेच ती ऍडच करते मला. अरे वा, छान. म्हणजे ओव्हरऑल तुझा एक्सपिरियन्स एकदम छान होता, आणि ज्याच्यासाठी तू नाशिक मधून बाहेर पडलेलीस फायनली तुला ते भेटलं. नाही, चांगली गोष्ट आहे. तर मग आता तुझे फ्युचर गोल्स काय आहेत, किंवा पुढे जाऊन आता काय करायचं ठरवलंयस? मी आता तर जॉबच करते फर्स्ट. आता मी म्हणजे हा तुझा पहिला जॉब असणार आहे? पहिला जॉब आहे. मी फ्रेशर्स आहे ना, माझा एक्सपिरियन्स नाहीच आहे. मी आता थोडासा एक्सपिरियन्स घेईल, अजून मी छान कंपनीत पण जाऊ शकते. छान कंपनीमध्ये जायचं आहे की स्वतःच काही चालू करायचं आहे, असा काही विचार? स्वतःच पण मला वाटतंय की चालू करावं. म्हणजे आता जर एखादा स्टुडंट मला सांग, जर फुल स्टॅक करतोय तर स्वतःच काय करू शकता? म्हणजे आता भरपूर लोकांना हे माहिती नाहीये की बाबा जर मी फुल स्टॅक डेव्हलपमेंट करतोय तर मी पुढे जाऊन स्वतःच असं काय करू शकतो. तर असं काय आहे की आता तू सांगतेय जसं की स्वतःच काहीतरी करायचं तुझ्या डोक्यात आहे, तर म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो? किंवा मॅम असं टीचिंग मध्ये पण जाऊ शकतो ना, IT फील्ड मध्ये टीचिंग मध्ये पण जाऊ शकतो की एक ट्रेनर म्हणून. म्हणजे आता पूजा मॅमला बघून तुला एक इन्स्पिरेशन आलंय का की माझं एवढं परफेक्ट झालंय ना की मी असं सांगू पण शकते. टीचिंग तू दिले ना, तुझ्या फ्रेंड्सचे पण अकाउंट बनवून दिलेस. ओके. की मी टीचिंग पण करू शकते, मी आता हे करू शकते, एवढी मी झालेली आहे परफेक्ट. अरे वा, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बेस्ट ऑफ लक तुझ्या फ्युचरसाठी, की इथून पुढे तू जिकडे जाशील तू ग्रोथच करावीस आयुष्यामध्ये. आणि टीचिंग करायचं ठरवलंस तर 7 मेंटॉरला नक्की ये पाठीमाग. चालेल, 7 मेंटॉरनेच मला 7 मेंटॉरला तर विसरून नाही चालणार. दॅट्स गुड. That's it for today, guys. We'll see you soon. Another day with another podcast. Thank you.